आवाज येतोय सर्वांना? येस सर. लक्ष द्या. अगोदरच्या लेक्चरला आवाज येते, स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. होय सर. ओके. तर सकाळच्या लेक्चरला, अगोदरच्या लेक्चरला आपण रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर बघितला होता. आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं सिग्निफिकंट म्हणजे काय, महत्वाचे, आणि फिगर म्हणजे संख्या. अशी संख्या की जी महत्वाची आहे, सिग्निफिकंट आहे. अशी संख्या की जी मिनिंगफुल आहे, ट्रस्टवर्दी आहे. बरोबर आहे. अशी संख्या की जी मिनिंगफुल आहे, बरोबर आहे, ट्रस्टवर्दी आहे, महत्वाचे आहे, अशा संख्येला काय म्हणायचंय, सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचं आहे. बरोबर. म्हणून मग आपण तिची डेफिनेशन काय सांगितली होती, ए फिगर इन एनी प्लेस, ए फिगर इन एनी प्लेस विच इज मिनिंगफुल, विच इज ट्रस्टवर्दी, सच फिगर इज नोन एज सिग्निफिकंट फिगर. अशा फिगरला काय म्हणता येईल आपल्याला, सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचंय. मग त्यामध्ये आपण सकाळी उदाहरण दिलं तर पायची किंमत तुम्ही 22/7 घेता, मात्र ऍक्च्युली ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेटर वरती सोडवता त्यावेळी पायची किंमत खूप मोठी येते, 3.14 वगैरे, पुढे आणखी बरेचसे डिजिट्स असतात. मात्र ही सगळी फिगर तुम्ही विचारात घेत नाही. त्या फिगरला काय करता, रिस्ट्रिक्ट करता. असे अंक विचारात घेता की जे मिनिंगफुल आहेत, असे अंक विचारात घेतात की जे ट्रस्टवर्दी आहेत, असेच अंक विचारात घेता. आणि बाकीचा जो पार्ट आहे, बाकीचा पार्ट तुम्ही काय करता, काढून टाकता. बाकीचा पार्ट तुम्ही काय करता, डिस्कार्ड करता, काढून टाकता. बरोबर आहे का नाही? त्या फिगरला काय म्हणायचंय, सिग्निफिकंट फिगर असं म्हणायचं. म्हणून डेफिनेशन काय सांगितली होती, ए फिगर इन एनी प्लेस विच इज मिनिंगफुल, ए फिगर इन एनी प्लेस विच इज रिझनेबली ट्रस्टवर्दी, सच फिगर इज नोन एज सिग्निफिकंट फिगर. अशा फिगरला काय म्हणता येईल आपल्याला, सिग्निफिकंट फिगर असं म्हणता येईल. मग आता सिग्निफिकंट फिगर ओळखायच्या कशा, बरोबर आहे का नाही? सिग्निफिकंट फिगर ओळखायच्या कशा, मग ह्याचे काही नियम आहेत, रूल्स आहेत. तर ते रूल्स आपण बघूयात. त्यापैकी पहिला रूल होता काय, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. हे जे काय नॉन झिरो डिजिट आहेत, हे नॉन झिरो डिजिट कसे आहेत, सिग्निफिकंट असतात.
बरोबर आहे. नॉन झिरो डिजिट म्हणजे ज्याच्यामध्ये झिरो नसतो असे डिजिट. मग 1 ते 9 पर्यंतचे अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे काय डिजिट आहेत हे डिजिट कसे आहेत? नॉन झिरो डिजिट आहे. आणि पहिला रूल काय सांगतोय? असे हे नॉन झिरो डिजिट सिग्निफिकंट असतात. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल 242 ही एक संख्या आहे. तर आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 3. कुठले कुठले? 2, 4 अँड 2. कारण हे सगळे अंक कसे आहेत? नॉन झिरो आहेत. आणि आपला रूल काय सांगतोय? नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. बरोबर आहे का नाही? त्यानंतर बघायचं आपल्याला सेकंड रूल बघायचा आहे. आता बघा नॉन झिरो डिजिट हे सिग्निफिकंट आहे. आता राहिला प्रश्न झिरोचा. झिरो कधी सिग्निफिकंट असतो कधी नसतो ते आपल्याला बघावं लागेल. आपल्याला माहित आहे बऱ्याच वेळा झिरो हा सिग्निफिकंट असतो, बऱ्याच वेळा झिरो हा सिग्निफिकंट नसतो. मग तो कधी सिग्निफिकंट आहे कधी सिग्निफिकंट नसतो तो आपल्याला बघायचा आहे. आपल्याला माहित आहे जर समजा एखादा झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला, समजा एखादा झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला. बरोबर. आता इथं झिरोची पोझिशन बघा, कुठे आहे तो झिरो? 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये. जर एखादा झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर अशा वेळी तो झिरो कसा असतो? बोला. अशा वेळी तो झिरो कसा असतोय? सिग्निफिकंट असतोय. ऍट दॅट टाइम झिरो इज कन्सिडर्ड ऍज सिग्निफिकंट. अशा वेळी तो झिरो सिग्निफिकंट आहे असं समजायचं. बरोबर आहे का नाही? इफ झिरो कम्स इन बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट देन सच झिरो इज कन्सिडर्ड ऍज सिग्निफिकंट. बरोबर आहे. 302. आता इथला झिरो सिग्निफिकंट आहे. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 3. विच आर दे? कुठले कुठले डिजिट आहेत? 302. 302. बरोबर आहे. समजा एखादा असा असेल 4011. बरोबर आहे. इथला झिरो कसा आहे? सिग्निफिकंट आहे. राहिलेले जे अंक आहेत 1 1 4 हे नॉन झिरो आहेत, ते सिग्निफिकंट आहेतच. ऑलरेडी दिस डिजिट्स आर सिग्निफिकंट. राहतोय प्रश्न फक्त झिरोचा. बरोबर आहे. झिरोच्या बाबतीत आपण रूल काय सांगितला? जर झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर तो झिरो सिग्निफिकंट असतो. बरोबर आहे. म्हणजे इथं जो काय झिरो आलाय तो झिरो कसा आहे? सिग्निफिकंट आहे. म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 4. कुठल्या कुठल्या? 4011. बरोबर आहे. हे अंक कसे आहेत? सिग्निफिकंट आहे. ठीक. म्हणजे जर झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर तो सिग्निफिकंट असतो. बरोबर. आता नेक्स्ट, जर एखादी संख्या 1 पेक्षा कमी असेल म्हणजे फ्रॅक्शन मध्ये असेल तर डेसिमल पॉइंटच्या राईटचा आणि लेफ्टचा झिरो मात्र सिग्निफिकंट नसतो. फॉर एक्झाम्पल 0.011. बरोबर आहे. आता ही संख्या कशी आहे? 0.011 म्हणजे 1 पेक्षा कमी आहे. इट इज स्मॉलर दॅन 1. आता इथले जे काय हे 2 झिरोज आहेत त्या 2 झिरोची पोझिशन काय आहे? तर हे 2 झिरो राईट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट. तर हा नेक्स्ट झिरो कसा आहे? लेफ्ट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट आहे. अशा वेळी हे जे काय सुरुवातीचे 2 झिरोज आहेत हे जे काय लिडिंग झिरोज आहेत, बिगिनिंग झिरोज आहेत, हे लिडिंग झिरोज सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही? इफ नंबर इज लेस दॅन 1 then 0 to the right side of decimal point and to the left side of decimal point are not significant. म्हणजे इथले हे जे काय 2 झिरोज आहेत हे 2 झिरो सिग्निफिकंट नाहीत. मग नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 2. कुठल्या कुठल्या? 1 1. 1 and 1. बरोबर आहे का नाही? म्हणजे जर एखादा झिरो डेसिमल पॉइंटच्या राईटला असेल किंवा डेसिमल पॉइंटच्या लेफ्टला असेल आणि जर तो नंबर लेस दॅन 1 असेल तर त्या केसमध्ये ते जे काही सुरुवातीचे झिरोज आहेत, लिडिंग झिरोज आहेत, ते सिग्निफिकंट नसतात. फॉर एक्झाम्पल इथे एक दिले बघा फिगर. काय आहे स्क्रीनवर बघा सगळ्यांनी? 0.0028. काय आहे नंबर तो? 0.0028. आता इथं ही संख्या कशी आहे? लेस दॅन 1 आहे. झिरोची पोझिशन काय आहे? हे जे काय 2 झिरोज आहेत ते डेसिमलच्या राईटला आहेत आणि 1 झिरो मात्र डेसिमलच्या कसा आहे? लेफ्टला आहे. 1 झिरो कसा आहे? डेसिमलच्या लेफ्टला आणि 2 झिरो कसे आहेत? डेसिमलच्या राईटला आहे. ह्या केसमध्ये हे जे काय सुरुवातीचे 3 झिरोज आहेत ते सिग्निफिकंट नाहीत. ह्या केसमध्ये हे जे काय सुरुवातीचे 3 झिरोज आहेत ते सिग्निफिकंट नाहीत. बरोबर आहे. मग नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या?
दोन कुठल्या कुठल्या 2 8. 2 and 8 बरोबर आहे का नाही? म्हणजे हा सेकंड रूल काय सांगतोय, हा सेकंड रूल काय सांगतोय, जर फिगर लेस दॅन 1 असेल बरोबर, देन zeros to the right side of decimal point and zeros to the left side of decimal point are not significant. त्यावेळी हे जे काय झिरो आहे ते झिरो सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही? हा आपला सेकंड रूल आहे. थर्ड रूल काय सांगतोय बघूयात. थर्ड रूल काय सांगतोय, जर एखाद्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंटच नसेल, जर एखाद्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंटच नसेल बरोबर आहे, इफ ए फिगर इज विदाउट डेसिमल पॉइंट, देन इफ अ फिगर इज विदाउट डेसिमल पॉइंट, then ending zeros or trailing zeros are not significant. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल 1200 ही एक संख्या आहे. फॉर एक्झाम्पल 1200 ही एक संख्या आहे. बरोबर आहे का नाही? आता ह्या संख्येमध्ये कुठं डेसिमल पॉइंट आहे का? नाहीये. आता ह्या संख्येमधले हे जे काय शेवटचे झिरोज आहेत, हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहेत, एंडिंग झिरोज आहेत, हे झिरोज सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का? का तर दिस नंबर इज विदाउट डेसिमल पॉइंट. त्या नंबर मध्ये कुठेही दशांश चिन्ह नाही. जर एखाद्या संख्येमध्ये कुठंच दशांश चिन्ह नसेल तर त्या संख्येमधले हे जे काय शेवटचे झिरोज आहेत, त्या संख्येमधले हे शेवटचे झिरोज सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 2. कुठल्या कुठल्या? 1 and 2. बरोबर आहे का नाही? हे झिरो सिग्निफिकंट नाही आहेत. का? दिस नंबर इज विदाउट डेसिमल पॉइंट. कारण हा नंबर कसा आहे? विदाउट डेसिमल पॉइंट आहे. आणि ह्या नंबर मधले झिरोज कशा आहेत? ट्रेलिंग झिरोज आहेत, एंडिंग झिरोज आहेत. त्या केसमध्ये हे एंडिंग झिरोज सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे. हा एक आपला लॉ आपण बघितला होता. बरोबर आहे. आता त्यासाठी इथं काही उदाहरण दिले. इथं बघा, आता मी हायलाइट केलंय 1 2 3 मीटर. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 3. कुठले कुठले? 1 and 2 3. 1 2 3. इकडे नेक्स्ट बघा आता. हा 1 2 3 00 सेंटीमीटर. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 3. आता हे जे काय शेवटचे झिरोज आहेत, हे शेवटचे झिरो सिग्निफिकंट आहेत का? नाहीत. का? एंडिंग झिरोज आहेत आणि ह्या नंबर मध्ये फिगर मध्ये कुठेही डेसिमल पॉइंट नाही. दिस फिगर इज विदाउट डेसिमल पॉइंट. बरोबर आहे. दिस फिगर इज विदाउट डेसिमल पॉइंट. ठीक आहे. त्यामुळे इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आले? 3. 1 2 3. बरोबर. नेक्स्ट फिगर बघा काय? 1 2 3 3 वेळा झिरो दिलाय, पुढे मिलीमीटर म्हटलंय. हा, आता इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती? 3. कुठले कुठले? 1 2 3. 1 2 3. आता ह्याच्यामध्ये हे जे काय शेवटचे 3 झिरोज आहेत, हे शेवटचे 3 झिरोज सिग्निफिकंट आहेत का? नाही. का? ट्रेलिंग डेसिमल पॉइंट नाही आणि ट्रेलिंग झिरो. बरोबर आहे. ह्यामध्ये डेसिमल पॉइंट नाही आणि हे झिरोज हे ट्रेलिंग झिरोज आहेत. रूल काय सांगतोय? इफ नंबर इज विदाउट डेसिमल पॉइंट अँड इफ झिरोज आर ट्रेलिंग झिरोज, देन सच झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. बरोबर आहे. नेक्स्ट आता रूल बघूयात काय. जर एखाद्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट असेल आणि त्यामधले झिरोज जर ट्रेलिंग असतील, तर असे झिरोज काय असतात? सिग्निफिकंट असतात. बरोबर आहे. समजा असं म्हटलं मी काय, 32.400 ह्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि इथले हे झिरोज कसे आहेत? ट्रेलिंग झिरोज आहेत. मात्र संख्यामध्ये ह्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे. अशा वेळी हे जे काय ट्रेलिंग झिरोज आहेत, हे ट्रेलिंग झिरोज कसे असतात? सिग्निफिकंट असतात. इफ फिगर इज प्रोव्हाइडेड विथ डेसिमल पॉइंट and if zeros are trailing, then such zeros are significant.
बरोबर आहे का नाही? अशा वेळी मात्र ते झिरो कशा आहेत? सिग्निफिकंट आहे. समजून चला ह्या संख्येमध्ये हा डेसिमल पॉइंटच नाही. समजून चला ह्या संख्येमध्ये हा डेसिमल पॉइंटच नाही. तर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती? 3. बरोबर आहे. कुठल्या कुठल्या? 3 to 4. 3 to 4. मग झिरोच का सिग्निफिकंट नाही आहेत? डेसिमल पॉइंट नाही. डेसिमल पॉइंट नाही आणि ते झिरो कसे आहेत? ट्रेलिंग आहे. बरोबर आहे का नाही? ते झिरो कसे आहेत? ट्रेलिंग आहे. ते झिरो कसे आहेत? एंडिंग झिरोज आहे. बरोबर आहे का नाही? ते झिरोज कसे आहेत? एंडिंग आहेत. टर्मिनल झिरोज आहेत ते. म्हणून असे झिरोज इथं सिग्निफिकंट असतात. इफ दॅट नंबर डज नॉट कंटेन्स दी डेसिमल पॉइंट. if that number does not contains the decimal point, then trailing zeros are not significant. If that number contains the decimal point, then trailing zeros are significant. जर ह्या नंबर मध्ये, ह्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट असेल तर ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट. जर ह्या फिगर मध्ये जर समजा डेसिमल पॉइंटच नसेल तर मात्र हे ट्रेलिंग झिरोज सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही? हा एक लॉ बघितला, रूल बघितला. नेक्स्ट काय सांगितलं आपण? ह्या ज्या काय 10च्या पॉवर आहेत, दिस 10s ऑफ पॉवर्स आर नॉट रिलेव्हंट टू डिटरमाइन द सिग्निफिकंट फिगर, किंवा these powers of 10s are not used for determination of significant figure. सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करण्यासाठी 10च्या पॉवरचा यूज केला जात नाही. बरोबर आहे का नाही? 10चे पॉवर ग्राह्य धरायचे नाही. 10चे पॉवर सोडून राहिलेला जो काय फिगर आहे तो फिगर आपण काय करायचा आहे? सिग्निफिकंट फिगर साठी विचारात घ्यायचा आहे. तर हे असे आपण रूल्स बघितले होते. म्हणजे 1 ते 9 जे अंक आहेत नॉन झिरो डिजिट, ते सगळे सिग्निफिकंट आहे. राहतोय प्रश्न झिरोचा. मग झिरो कधी सिग्निफिकंट असतो, कधी नसतो ते बघितलं आपण. जर संख्या 1 पेक्षा लहान असेल तर डेसिमलच्या राईटचा आणि लेफ्टचा झिरो सिग्निफिकंट नसतो. जर त्या फिगरमध्ये डेसिमल पॉइंट नसेल तर मग मात्र सिग्निफिकंट फिगर, जर त्या फिगरमध्ये डेसिमल पॉइंट नसेल तर मग मात्र ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट नसतात. जर त्या फिगरमध्ये डेसिमल पॉइंट असेल तर ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट असतात. जर एखादा झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला तर त्यावेळी मात्र तो सिग्निफिकंट असतो. आणि हे सिग्निफिकंट फिगर डिसाइड करण्यासाठी, डिटरमाइन करण्यासाठी 10च्या पॉवरचा विचार करायचा नाही. बरोबर आहे? पॉवर्स ऑफ 10s आर नॉट कन्सिडर्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर. बरोबर आहे? तर हे असे सिग्निफिकंट फिगर डिटरमाइन करण्याचे रूल्स होते. बरोबर? कळाले का सगळ्यांना? काय अडचण आहे याच्यामध्ये? नो सर. तर आता पुढे एक्झाम्पल बघूयात, म्हणजे हे रूल्स आणखी तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे. माईक बंद करा प्लीज. कोणाचा माईक ऑन आहे बघा. आता बघा काही एक्झाम्पल दिले. काय एक्झाम्पल आहे बघा? पॉइंट डबल नॉट 3070. बरोबर आहे? पॉइंट डबल नॉट 3070. आता बघा जे सुरुवातीचे झिरोज असतात, हे जे काय सुरुवातीचे झिरोज आहेत, ह्याचा उच्चार आपण नॉट असा करतो. बघा हे मी कसं वाचतोय? पॉइंट डबल नॉट. नॉट म्हणजे ती काय झिरो मिनिंगफुल नाहीये, त्यामुळं त्याला आपण नॉट असं म्हणतोय. बरोबर आहे का नाही? तो जे काय झिरोज आहेत सुरुवातीचे हे काय मिनिंगफुल नाही, त्यामुळे त्याला आपण नॉट असं म्हणतोय. बरोबर आहे? वाचताना कसं तुम्ही वाचताय? 0.003070 असंही वाचता येईल. किंवा आणखी आपण कसं रीड करू शकतो ह्याला? पॉइंट डबल नॉट 3070. म्हणजे इथले जे 2 झिरो आहेत ह्याला नॉट म्हणतोय आणि पुढच्या झिरोला मात्र झिरो म्हणतोय, कारण पुढचे जे झिरो आहेत ते सिग्निफिकंट आहेत आणि हिकडले जे काय झिरोज आहेत ते सिग्निफिकंट नाहीत. म्हणून तिथं तुम्ही काय म्हणताय? त्याला नॉट असं म्हणताय. बरोबर आहे का नाही? पॉइंट बघा हे कसं रीड करतो मी? पॉइंट नॉट 3070. बरोबर आहे? आता बघा ह्या झिरोची पोझिशन सांगा. हे सुरुवातीचे जे झिरोज आहेत ते कसे आहेत?
मला सांगा फिगर कशी आहे ही लेस दॅन 1 आहे. फिगर कशी आहे लेस दॅन 1 आहे. बरोबर आहे. त्यामुळं हे झिरोची पोझिशन काय, हे झिरो डेसिमलच्या राईटला आहे आणि इकडला झिरो डेसिमलच्या लेफ्टला आहे. आपल्याला रूल माहित आहे, जर फिगर इज लेस दॅन 1, जर एखादी संख्या 1 पेक्षा कमी असेल, लहान असेल, तर ते डेसिमलच्या राईट आणि लेफ्टचे झिरो सिग्निफिकंट नसतात. म्हणजे इथं मी जे गोल केलंय त्या गोल मधले हे झिरो सिग्निफिकंट नाहीये. पुढचा अंक आहे 3 नॉन झिरो डिजिट आहे, तो सिग्निफिकंट आहे. नेक्स्ट आहे 0. आता इथं झिरोची काय पोझिशन आहे, तो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आलाय, तो सिग्निफिकंट आहे. नेक्स्ट आहे 7 काय आहे, तो नॉन झिरो डिजिट आहे, तो सिग्निफिकंट असणार आहे. पुढे काय आहे 0 आहे, तो झिरो शेवटचा झिरो आहे, ट्रेलिंग झिरो आहे, एंडिंग झिरो आहे. बरोबर आहे का नाही. तो मात्र कसा आहे, तो मात्र कसा आहे सिग्निफिकंट आहे. का सिग्निफिकंट आहे, कारण ह्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आलाय. आपण रूल काय सांगितलं होता, इफ फिगर कंटेन्स द डेसिमल पॉइंट देन ट्रेलिंग झिरोज आर सिग्निफिकंट. बरोबर आहे. त्यावेळी हे ट्रेलिंग झिरो कसे असतात, सिग्निफिकंट असतात. बरोबर आहे. म्हणजे ह्या संख्येमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आले, ह्या संख्येमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 4. कुठल्या 3070. बरोबर आहे का नाही. फक्त सुरुवातीचे झिरो लिडिंग झिरो सिग्निफिकंट नाही आहेत. का हो, लिडिंग झिरो सिग्निफिकंट नाही आहेत, कारण दिस फिगर इज लेस दॅन 1 अँड दिस झिरोज आर प्लेस्ड टू द राईट अँड लेफ्ट साइड ऑफ द डेसिमल पॉइंट. आणि हे झिरो कुठं आहेत, त्या डेसिमल पॉइंटच्या राईट आणि लेफ्टला आहेत, त्यामुळे ते सिग्निफिकंट नाहीये. कळाले का. येस सर. बाकी मुलीमध्ये येस सर. हा, आणखी कोण मुले आहेत, बाकी मुली. येस सर. कळतंय का Yes, काय sir. चाललंय? मेटकरी अश्वेल येते का लक्षात काय चाललंय, अश्वेल मेटकरी. त्यानंतर हे कोण आहेत, मुस्कान शेख, येस सर. नम्रता अदलिंगे, येस सर. प्रगती मोरे, मोरे Yes, sir. प्रगती. हा, समजतंय का काय चाललंय. हो. सिद्धार्थ गरड, बार्शी. हो सर. हा, इकडं आणखी कोण आहे, तनुजा जाडकर. हो सर. ठीक आहे. आणखी कोण आहे, तांबे यश. हो सर. यश नावाचे भरपूर विद्यार्थी आहेत आता, यश गाडगे, यश माने, यश तांबे. ठीक आहे. तर बघा, पुढले एक्झाम्पल घेऊयात. आता इथं काही बॉटमला एक्झाम्पल दिलेत बघा. हा, पहिलं बघा काय म्हटलंय, 0.002060. किती येतील नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, 4. का बरं 2 पॉइंटच्या कारण 2. कारण ही संख्या कशा लेस दॅन 1 आहे आणि हे जे सुरुवातीचे झिरोज आहेत, हे झिरोज कसे आहेत, राईट साइड आणि लेफ्ट साइड ऑफ डेसिमल पॉइंट आहे. बरोबर आहे. राहिला प्रश्न हा झिरोचा, तर हा झिरो कसा आहे, 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये, तो सिग्निफिकंट आहे. हा जो काय एंडिंग झिरो आहे तो सिग्निफिकंट आहे. का, तर ह्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि हा झिरो कसा आहे, ट्रेलिंग झिरोज आहे. आपल्याला माहित आहे, इफ फिगर कंटेन्स द डेसिमल पॉइंट देन ट्रेलिंग झिरोज are considered as significant, and if zero comes in between 2 non-zero digit, at that time it is also considered as significant figure. त्यामुळे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 4. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूयात, 4108.0. हा, सांगा. हा, 418 हे तर सिग्निफिकंट आहे, नॉन झिरो डिजिट आहे. राहिला प्रश्न ह्या झिरोचा,
तर हा झिरो कुठं आहे? बिटवीन ऑफ नॉन झिरो. बरोबर आहे, इन बिटवीन टू नॉन झिरो डिजिट, त्यामुळे तोही सिग्निफिकंट आला. आणि शेवटचा हा ट्रेलिंग झिरो आहे, मात्र हाही सिग्निफिकंट आहे का? डेसिमल पॉइंट. कारण फिगर कंटेन्स द डेसिमल पॉइंट. कारण ह्या संख्येमध्ये डेसिमल पॉइंट आहे, दशांश चिन्ह आहे, त्यामुळे ह्या दिलेल्या फिगर मधले सगळेच्या सगळे डिजिट कशा आहेत? सिग्निफिकंट आहेत. मग नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? एकूण किती झाले नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर? 5. कुठले कुठले? 4108. ओके, 41080. बरोबर आहे, हे सगळेच्या सगळे डिजिट कसे आहेत? सिग्निफिकंट आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. बघा 70900. हा, ह्या संख्येमध्ये कुठेही डेसिमल पॉइंट नाहीये, त्यामुळे हे जे काही शेवटचे झिरोज आहेत ते ट्रेलिंग झिरोज आहेत आणि संख्येमध्ये डेसिमल पॉइंट नाहीये, त्यामुळे हे जे काही एंडिंग डिजिट आहे, एंडिंग झिरोज आहेत, हे एंडिंग झिरो कसे आहेत? नॉट सिग्निफिकंट. नॉट सिग्निफिकंट. का? तर ह्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नाही. जर डेसिमल पॉइंट असता तर मग मात्र हे एंडिंग झिरोज सिग्निफिकंट आले असते. बरोबर आहे का नाही? ह्या फिगर मध्ये कुठेही डेसिमल पॉइंट नाहीये, त्यामुळे हे जे काही एंडिंग झिरोज आहेत हे एंडिंग झिरोज सिग्निफिकंट नाही. मग राहिले प्रश्न कुठला? हा 7 आणि 9. 7 आणि 9 हे काय आहेत? नॉन झिरो डिजिट आहेत, ते सिग्निफिकंट आहे. राहिला मधला प्रश्न, मधल्या झिरोचा प्रश्न. तर हा झिरो कसा आहे? दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये, त्यामुळे तोही सिग्निफिकंट आहे. मग नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाल्या? 3. कुठल्या कुठल्या? 709. ओके, 709. ओके, ठीक आहे. आता पुढचे एक्झाम्पल बघूयात आणखी, म्हणजे तुम्हाला आणखी प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, आता पहिलं एक्झाम्पल बघा काय दिलंय? 96002. कॉमा आहे बरं का, तो डेसिमल नाहीये, कॉमा आहे. देर इज ए कॉमा, नॉट डेसिमल पॉइंट. काय म्हटलंय? 96002 ग्रॅम. हा, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती? बघा, 96002. आता बघा 962 हे नॉन झिरो डिजिट आहेत, सिग्निफिकंट आहे. राहिला प्रश्न ह्या दोन झिरोचा. ह्या दोन झिरोची पोझिशन काय आहे? डेसिमल पॉइंट. बरोबर आहे, दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये डेसिमल पॉइंट नाहीये ह्यामध्ये. These two zeros are placed in between two non-zero digit. हे जे काय दोन झिरोज आहेत, हे दोन झिरोज कुठे आहेत? दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आहेत. 6 आणि 2च्या मध्ये आहेत हे, म्हणून हे झिरो कसे आहेत? सिग्निफिकंट आहेत. म्हणजे ह्या दिलेल्या फिगर मधले सगळ्याच्या सगळे डिजिट सिग्निफिकंट आहेत. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाल्या? 5. कुठले कुठले? 96002. नेक्स्ट बघूया काय म्हटलंय? 0.044. आता बघा 0.044. हा, ह्याच्यामध्ये बघा ही जी काय फिगर आहे ती फिगर कशी आहे? लेस दॅन 1 आहे. ह्या झिरोची पोझिशन काय आहे? त्यातला एक झिरो डेसिमलच्या राईटला आहे हा, आणि एक झिरो डेसिमलच्या लेफ्टला आहे. बरोबर आहे, त्यामुळे हे दोन झिरो सिग्निफिकंट नाहीत. मग राहिलेले जे डिजिट आहेत त्याचा विचार करा. राहिलाय काय? 4. 4 म्हणजे काय? नॉन झिरो डिजिट आहे. लक्षात येत आहे का? नेक्स्ट बघूया, नेक्स्ट एक्झाम्पल. हा, 200 आणि शेवटी डेसिमल दिलाय. बरोबर आहे का नाही? 200 आणि शेवटी डेसिमल दिलाय. डेसिमल नंतर काय 20 काय आहे? 200 काय? 200 ती काय एक्झाम्पल आहे ती. तसं ऐकत जा तसं तिथं जा. चार्जिंग नाही. हॅलो, हा सर बोला. हा, म्यूट करा की तुम्ही. म्यूट करा, बाकी लोकांना डिस्टर्ब करू नका. सॉरी सर.
हा आता नेक्स्ट फिगर आहे बघा 200 पॉइंट दिलाय. आता ह्याच्या पुढे काय लिहिलं नाही त्यांनी, लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, इथं 200 म्हटलंय. आता इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर काय आल्या 3. बरोबर आहे का नाही, कारण हा 2 आणि हे 0 पण. कारण का तर ह्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि जर डेसिमल पॉइंट असेल तर हे झिरोज, शेवटचे झिरोज, एंडिंग झिरोज सिग्निफिकंट असतात. आपण नियम बघितला होता, रूल बघितला होता. इफ फिगर कंटेन्स द डेसिमल पॉइंट देन एंडिंग झिरोज आर कन्सिडर्ड ॲज सिग्निफिकंट. या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे, त्यामुळे हे जे काय शेवटचे झिरोज आहेत हे कसे आहेत सिग्निफिकंट आहेत. म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या 3. कुठल्या कुठल्या 2 0 0. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात 4.7200 4.7200 किलोमीटर. ठीक आहे, आता या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे, त्यामुळे हे जे काय एंडिंग झिरोज आहेत हे एंडिंग झिरोज कशा असतात सिग्निफिकंट आहेत. सिग्निफिकंट आहेत. बरोबर आहे, बाकीचे अंक नॉन झिरो डिजिट आहेत तेही सिग्निफिकंट असणार आहे. त्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आल्या 5. 5. कुठल्या कुठल्या 47200. बरोबर आहे का, शेवटचे झिरो का सिग्निफिकंट आहेत, वाय एंडिंग झिरोज आर सिग्निफिकंट डेसिमल पॉइंट बिकॉज फिगर कंटेन्स द डेसिमल पॉइंट. बरोबर आहे का नाही, ह्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे त्यामुळे शेवटचे झिरोज सिग्निफिकंट समजायचे. ठीक आहे, नेक्स्ट 82.0 मीटर 82.0 मीटर. आता ह्याच्यामध्ये बघा डेसिमल पॉइंट आहे, त्यामुळे हे जे काय शेवटचे झिरोज आहेत हे झिरोज काय समजायचे सिग्निफिकंट, आणि राहिलेले अंक जे आहेत 8 आणि 2 तर नॉन झिरो आहेत, नॉन झिरो डिजिट आहेत तेही सिग्निफिकंट असणार आहेत. त्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाल्या 3. कुठल्या कुठल्या 820. जर इथं डेसिमल पॉइंटच नसता, इफ देर इज नो डेसिमल पॉइंट, तर मग सिग्निफिकंट फिगर किती आल्या असत्या 2. कुठल्या कुठल्या 8 आणि 2. 0 नसते आले, का एंडिंग झिरो. बरोबर आहे का नाही, तो एंडिंग झिरो झाला असता, डेसिमल पॉइंट नाहीये त्यामुळे एंडिंग झिरो सिग्निफिकंट आला नसता. त्यानंतर नेक्स्ट बघा 5.009 मीटर. आता इथं मला सांगा फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे, हे 2 झिरोज कसे आहेत, या 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आले आणि फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे, त्यामुळे हे जे काही दोन्ही झिरोज आहेत हे दोन्ही झिरोज कसे आहेत सिग्निफिकंट आहेत. त्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या 4. कुठल्या कुठल्या 5009. बरोबर आहे का, इथले झिरो सिग्निफिकंट आहेत का, तर हे फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि झिरोज आर इन बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट 306 किलोमीटर. नेक्स्ट 306 किलोमीटर. 306 किलोमीटर. हा झिरो कसा आहे, हा झिरो कसा आहे इन बिटवीन. हा झिरो कसा आहे 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये, त्यामुळे तो झिरो कसा आला असता सिग्निफिकंट आला असता. मग नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाल्या 3. कुठल्या कुठल्या 3 0 आणि 6. ठीक आहे, नेक्स्ट बघूया नेक्स्ट एक्झाम्पल 7000 ग्रॅम. 7000 ग्रॅम. आता ह्याच्यामध्ये कुठेही डेसिमल पॉइंट नाहीये, हे जे काय 3 झिरोज आहेत हे 3 झिरोज एंडिंग झिरोज आहेत आणि ह्या फिगर मध्ये कुठेही डेसिमल पॉइंट नाहीये, त्यामुळे हे एंडिंग झिरोज कसे आहेत नॉट सिग्निफिकंट. बरोबर आहे का, नॉट सिग्निफिकंट. म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या 1. 1. कुठला कुठला 7 ओनली. बरोबर.
नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. हा 0.00783 0.00783. आता ह्याच्यामध्ये बघा फिगर कशी आहे, लेस दॅन 1 आहे, ह्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि फिगर इट इज लेस दॅन 1. त्यामुळे हे जे काय 2 झिरोज आहेत, हे 2 झिरोज कसे आहेत, राईट साइड ऑफ डेसिमल पॉइंट आहेत. इथला जो झिरो आहे तो झिरो कसा आहे, लेफ्ट साइड ऑफ डेसिमल पॉइंट आहे. आपल्याला माहित आहे इफ फिगर इज लेस दॅन 1 then zeros to the right and left side of decimal point are not significant. बरोबर आहे का नाही. मग राहिलेल्या डिजिटचा विचार करा. राहिलेले डिजिट कुठले कुठले आहेत, 783. हे सगळे डिजिट कसे आहेत, नॉन झिरो डिजिट आहेत. त्यामुळं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 3. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 3. कुठल्या कुठल्या, 783. बरोबर आहे का नाही. म्हणजे हे अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम मध्ये हे 1 मार्काला किंवा 2 मार्काला MCQ मध्ये हे सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करा म्हणून विचारतात, ओळखा म्हणून सांगतात. तर हे आपल्याला रूल्स माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही. हे रूल माहित असतील तर सिग्निफिकंट फिगर आपल्याला ओळखता येतात. आता नेक्स्ट बघायचं आहे. नेक्स्ट बघायचंय. ठीक आहे. समजा एखाद्यानं लिहिलं असं 700 इंटू 10⁻³ किलोमीटर असं एखाद्याने लिहिलं. 700 इंटू 10⁻³ किलोमीटर. आता नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती हो, 3. बघा लक्ष द्या, 10⁻³ तर तुम्ही घेणार नाही. बरोबर आहे का नाही. का तर आपला शेवटचा नियम होता powers of 10 are not considered for determination of significant figure. सिग्निफिकंट फिगर ओळखण्यासाठी 10च्या पॉवरचा विचार करायचा नाहीये. त्यामुळे इथं 10⁻³ चा आपण बिलकुल विचार करणार नाहीये. आता राहिलेल्या फिगरचा विचार करा. राहिलेली फिगर काय आहे, 700. आता 700 मध्ये, ह्या 700 मध्ये शेवटचे हे 2 झिरोज आहेत, ते एंडिंग झिरोज आहेत. आता ह्या फिगर मध्ये कुठं डेसिमल पॉइंट आहे का, नाहीये. म्हणजे हे जे झिरोज आहेत ते कसले झिरोज आहेत, ट्रेलिंग झिरोज आहेत, एंडिंग झिरोज आहेत. आणि आपला लॉ काय सांगतोय, रूल काय सांगतोय, इफ फिगर डज नॉट कंटेन्स एनी डेसिमल पॉइंट देन एंडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. बरोबर आहे का नाही. फिगर मध्ये कुठे डेसिमल पॉइंटच नसेल तर हे एंडिंग झिरोज हे सिग्निफिकंट नसतात. बरोबर आहे का नाही. मग किती सिग्निफिकंट फिगर येतील, 1. कुठला, 7. 7 ओनली. फक्त 7 हा अंक कसा असेल, सिग्निफिकंट असेल. म्हणजे हे जे काय मगाचं होतं ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 1 आल्या. लक्षात येतंय का. तर हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सिग्निफिकंट फिगर ओळखण्यासाठी रूलचा यूज करायचा आहे. तर आता बघूयात काय की जर सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करायचे असतील, समजा बऱ्याच ठिकाणी बेरीज वजाबाकी केली जाते, गुणाकार भागाकार केला जातो, तर त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर कशा ओळखायचे, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर कसे डिटरमाइन करायचे ते बघूया. आता पहिल्यांदा काय आहे, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन आहे. स्क्रीन दिसते सर्वांना. Yes sir. आता काय म्हटलंय बघा, ज्यावेळी तुम्ही ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करताय त्यावेळी काय करायचंय, नेहमीच्या पद्धतीनं बेरीज वजाबाकी करायची आणि जो फायनल आन्सर येतोय त्या फायनल आन्सरला काय करायचंय, लिस्ट डेसिमल प्लेसला राऊंड करायचंय. फायनल आन्सरला काय करायचंय, लिस्ट डेसिमल प्लेसला फक्त वन साइड हा हे कुणाच तरी माईक ऑन आहे प्लीज. रणजित पाटील माईक ऑफ करा. ज्यावेळी तुम्ही ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करताय त्यावेळी फायनल जो आन्सर आहे तो फायनल आन्सर काय करायचा आहे, लिस्ट डेसिमल प्लेसला राऊंड करायचा आहे. बरोबर आहे. आता लिस्ट डेसिमल प्लेस म्हणजे काय बघा, इथं तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करता, इथं किती अंक आहे, 1.457.
बरोबर आहे. डेसिमल प्लेस नंतर किती घर आहे तो? डेसिमल पॉइंट नंतर किती प्लेसेस आहेत तिथं? 3. बरोबर आहे. 4, 5, 7 इथं दिसतंय तुम्हाला 4, 5, 7 म्हणजे डेसिमल नंतर किती घरापर्यंत अंक आहे? 3 घरापर्यंत. दुसरे आहे अंक 83.2 ह्याच्यामध्ये डेसिमल प्लेस नंतर किती घरापर्यंत अंक लिहिलाय? 1 बरोबर आहे का नाही? 83.2 म्हणजे डेसिमल नंतर एका घरापर्यंत फक्त अंक लिहिलाय. वरच्या ह्याच्यामध्ये डेसिमल नंतर 3 घरापर्यंत अंक लिहिलाय. बरोबर आहे का? बघा 1 पॉइंट हो का असा अंक आहे. 1 स्क्रीन बघा 1.4557 म्हणजे डेसिमल नंतर 3 घर. हे 1, हे 2, हे 3. बरोबर आहे. इथं डेसिमल पॉइंट आहे तुमचा. त्या डेसिमल नंतर 3 घरापर्यंत तिने अंक लिहिलाय 1.457. बरोबर आहे का नाही? हा म्हणजे ह्याच्यामध्ये डेसिमल प्लेसेस किती आहेत? 3. आता दुसरा जो अंक दिलाय त्यांनी 83.2 इथं डेसिमल प्लेस आहे तुमचा. डेसिमल पॉइंट आहे इथं. आता किती घरापर्यंत अंक लिहिलाय? एकाच घरापर्यंत अंक लिहिलाय. बरोबर आहे का नाही? पुढे लिहिलाय का अंक कुठं? नाहीये. मग आता मला सांगा, ह्या जर 2 फिगर तुम्ही कम्पेअर केल्या, ह्या आणि ह्या स्क्रीनवर बघा सगळ्यांनी, या जर 2 फिगर तुम्ही कम्पेअर केल्या तर कमीत कमी डेसिमल प्लेस कुठं आहे? कुठल्या फिगर मध्ये? लिस्ट. लिस्ट म्हणजे काय? कमीत कमी. लिस्ट म्हणजे काय? कमीत कमी. बघा 2 शब्द आहेत. LEAST लिस्ट म्हणजे कमीत कमी आणि दुसरा LIST लिस्ट म्हणजे यादी. बरोबर आहे का नाही? त्यामुळे गोंधळून जाऊ नका. इथं काय दिलाय त्यांनी? लिस्ट. LEAST लिस्ट म्हणजे कमीत कमी. आता ह्या 2 फिगर पैकी कुठल्या फिगर मध्ये लिस्ट डेसिमल प्लेस आहे? फर्स्ट मध्ये किती डेसिमल प्लेसेस आहेत? 3 घरापर्यंत आहेत की. बरोबर आहे का नाही? हा आणि दुसऱ्या फिगर मध्ये मात्र 1 म्हणजे कमीत कमी कुठल्या फिगर मध्ये लिस्ट डेसिमल प्लेस आहे? सेकंड. बरोबर आहे का नाही? कारण पहिल्या फिगर मध्ये 3 घरानंतर डेसिमल आहे. इथं दुसऱ्या फिगर मध्ये एकाच घरानंतर डेसिमल आहे. मग कमीत कमी घरं कुठं आहेत? लिस्ट डेसिमल प्लेसेस कुठं आहेत? सेकंड डिजिट मध्ये 83.2 मध्ये. मग काय करायचंय आता? इथं काय करायचंय? ह्या दोघांची बेरीज आपण नेहमी करतो त्या पद्धतीने ह्या दोघांची बेरीज करा. बघा 1.457 आणि 83.2 या दोघांची नेहमी पद्धतीनं आपण जे गणितीय पद्धतीनं बेरीज करतो ती बेरीज केली. अल्जेब्रिक मेथडने बेरीज केली त्याची. बरोबर आहे का नाही? मग आता काय आलं ह्याच्यामध्ये बेरीज केल्यावर? 84.657. आता काय करायचंय? ह्याला आपल्याला राऊंड करायचंय. कारण ज्यावेळी तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करताय त्यावेळी फायनल आन्सरला काय करायचंय? लिस्ट डेसिमल प्लेसला राऊंड करायचंय. बरोबर आहे? व्हाईल ऍडिंग और सबट्रॅक्टिंग फायनल आन्सर शुड बी राउंडेड टू द लिस्ट डेसिमल प्लेस. ज्यावेळी तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करताय त्यावेळी हे जे काय तुमचं फायनल आन्सर येतंय त्या फायनल आन्सरला लिस्ट डेसिमल प्लेस पर्यंत राऊंड करायचंय. बरोबर आहे का नाही? आता ह्या एक्झाम्पल मध्ये लिस्ट डेसिमल प्लेस किती आहे? 1. फायनल आन्सर आले 84.657. बरोबर आहे? म्हणजे फायनल आन्सर काय करायचंय तुम्हाला? 84.6 पर्यंतच ठेवायचं आहे. फायनल आन्सर काय करायचं तुम्हाला? 84.6 पर्यंतच ठेवायचं आहे. पुढचा 57 काढून टाकायचा आहे. अर्थ कळतोय का बघा? हे तुम्ही 4थी 5वीला शिकलाय स्कॉलरशिप मध्ये. हे आपलं फायनल आन्सर आहे 84.57. आपल्याला काय करायचंय? लिस्ट डेसिमल प्लेस ठेवायचा आहे. वरचे जर तुम्ही ऑपरेटर बघितले, वरचे जे तुम्ही बेरजेसाठी अवयव घेतले होते ऑपरेट बघितले तर त्यामध्ये पहिल्या फिगर मध्ये 3 डेसिमल प्लेस आहे. त्या दुसऱ्या फिगर मध्ये एकच डेसिमल प्लेस आहे. आपला नियम काय सांगतोय? ज्यावेळी तुम्ही बेरीज वजाबाकी करताय त्यावेळी फायनल आन्सर मध्ये लिस्ट डेसिमल प्लेस आलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? पहिल्या ह्याच्यात 3 आहे, दुसऱ्या ह्याच्यात 1 आहे. फायनल आन्सर मध्ये किती ठेवायचं? 1 ठेवायचा. बरोबर आहे का नाही? म्हणजे डेसिमल नंतर 6 पर्यंतच ठेवायचा आहे.
हा जो 57 आहे तो 57 आपल्याला काढून टाकायचा आहे. हा 57 आपल्याला डिस्कार्ड करायचा आहे. आता काढून टाकायचा म्हणजे कसा काढून टाकायचा, तर हे काढून टाकण्याचे राऊंडिंग करण्याचे काही नियम आहेत, बरोबर आहे का नाही. मग आता हे काय नियम आहेत बघा. अरे हे कोण आहे हे माईक? विशाल चालू करा सुरू आहे. अरे हे बंद करा रे. कोण ते ऑफ करतंय ऑन करतंय? हा, ज्यावेळी तुम्हाला उत्तर विचारतायत ना तेवढ्या पुरतं ऑन करायचं, उत्तर सांगायचं, बंद करायचं. असं डिस्टर्ब करू नका. आपल्याला हे संपवायचं एवढा पार्ट. लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय, हे आन्सर 84.6 पर्यंतच ठेवायचंय, कारण डेसिमल नंतर एक प्लेस ठेवायचा आहे 3 प्लेसेस 6, 5, 7. मात्र आपल्याला ठेवायचं एकाच प्लेस पर्यंत, म्हणजे 84.6 पर्यंतच ठेवायचा आहे. पुढचा जो 57 हा अंक आहे, हा 57 अंक काय करायचा, आपल्याला काढून टाकायचा आहे. काढून टाकायचा म्हणजे तो इलिमिनेट करण्याचे नियम आहेत, राऊंड करण्याचे नियम आहेत. काय नियम आहे बघा. आता हे तुम्ही स्कॉलरशिपला शिकला असाल. जो पार्ट तुम्हाला काढून टाकायचा आहे त्याचा पहिला अंक चेक करा. आता इथं तुम्हाला 57 काढायचा आहे. 57चा पहिला अंक काय आहे, 5 आहे. जर हा अंक समजा, जर हा अंक 5 पेक्षा कमी असेल तर तुम्ही काय करता, शेजारचा अंक हा असा ठेवता. जर हा अंक 5 पेक्षा मोठा असता तर तुम्ही काय करता, शेजारच्या अंकामध्ये 1 मिसळता. जर हा अंक एक्झॅक्टली 5 असेल, बरोबर 5 असेल, तर तुम्ही काय करता, शेजारचा अंक चेक करायचा. आता इथला हा जो काढून टाकायचा जो पार्ट आहे त्याचा पहिला डिजिट 5 आहे, बरोबर 5 आहे, एक्झॅक्टली 5 आहे. तर त्यावेळी काय करायचा, इथला हा शेजारचा अंक चेक करा. त्याच्या शेजारी किती आहे, नेबरिंग डिजिट 6 आहे. मग 6 ऑड आहे की इवन आहे, कसला नंबर आहे, 6 इज अ ऑड और इवन नंबर, इवन आहे. इवन नंबर. जर तो इवन असेल तर तो काय करायचा आहे, जर तो इवन असेल तर काय करता तुम्ही, हा बोला. जर तो इवन असेल तर तो काय करता तुम्ही, हा असा ठेवता, बरोबर आहे का नाही. इथं दिलंय बघा, इफ द डिजिट टू बी ड्रॉप्ड इज मोर देन 5, is dropped is 5 followed by digits other than 0, then the preceding number is raised by 1. बरोबर आहे का नाही. जो पार्ट तुम्हाला काढून टाकायचा आहे तो जर बरोबर 5 असेल, हा बरोबर आहे का, फॉलोड बाय डिजिट्स अदर दॅन 0, तो जर बरोबर 5 असेल तर काय करायचंय, शेजारच्या अंकामध्ये 1 मिसळायचा आहे. तर काय करायचंय, इथं बघा 62.354 होता, तुम्हाला काय काढून टाकायचं आहे, 54. 54चा पहिला अंक काय आहे, 5 आहे, बरोबर 5, बरोबर आहे. त्याच्या शेजारचा अंक कुठला आहे, 3 आहे. मग काय करताय तुम्ही, शेजारचा जो अंक आहे त्या अंकामध्ये 1 मिसळताय, म्हणजे फायनल आन्सर काय येतोय, 62.4. बरोबर आहे. अगदी त्या पद्धतीनं इथं काय करायचंय, अगदी त्या पद्धतीनं इथे काढून टाकायचा अंक बरोबर 5 आहे, बरोबर. शेजारचा अंक किती, 6. मग काय करायचं आहे, त्याच्या शेजारच्या अंकामध्ये 1 मिसळायचा आहे, म्हणजे फायनल आन्सर काय येईल तुमचं, 84.7. बघा फायनल आन्सर काय आले तुमचं, 84.7, 84.7, बरोबर आहे का नाही. म्हणजे हे अशा पद्धतीनं काय करायचं तुम्हाला, बेरीज वजाबाकी करायचे. या अशा पद्धतीनं काय करायचं तुम्हाला, बेरीज वजाबाकी करायचे. ज्यावेळी तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करताय, ज्यावेळी तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करताय त्यावेळी काय करायचंय, फायनल आन्सर मध्ये लिस्ट डेसिमल प्लेस आला पाहिजे. फायनल आन्सर मध्ये लिस्ट डेसिमल प्लेस ठेवायचा, बाकीचा पार्ट काढून टाका, राऊंड करा, बरोबर आहे. बेरीज तर तुम्ही नेहमीच्या पद्धतीने करता अल्जेब्रिक मेथडने. हा, मग फायनल आन्सर चेक करा. फायनल आन्सर मध्ये इथं बघा डेसिमल नंतर 3 प्लेसेस आहेत, इथं डेसिमल नंतर 1 प्लेस आहे, म्हणजे फायनल आन्सर मध्ये किती ठेवणार तुम्ही, फायनल आन्सर 1 ठेवणार, कारण इथं लिस्ट म्हटलंय ना. फायनल आन्सर मध्ये तुम्ही काय करणार, 1 डेसिमल प्लेस ठेवणार. ठीक आहे. अरे हे कोण आहे रे, काय चाललंय हे. कोण आहे हे, माईक ऑन करणार कोण आहे,
हॅलो, संग्राम होतो सर, संग्राम. कोणचा संग्राम आहे? नाही सर. अरे हे माईक ऑन करू नका रे, तुम्ही जर लक्ष द्या की माईक ऑन करू नका. लक्ष द्या. तर काय करायचं आहे, फायनल आन्सर मध्ये एक डेसिमल प्लेस ठेवायचा आहे, म्हणजे 84.657 हा आपला आहे. हा 57 काढून टाकायचा आहे. आता काढून टाकताना ह्या काढून टाकणाऱ्या भागाचा डिस्कार्डेड जो काय पार्ट आहे त्याचा पहिला नंबर 5 आहे. बरोबर आहे. 5 आहे म्हणजे शेजारच्या अंकामध्ये काय करायचा, एक मिसळायचा. बरोबर आहे. म्हणजे किती येतील, 84.7. बरोबर. फायनल आन्सर मध्ये किती डेसिमल प्लेसेस आहेत? फायनल आन्सर मध्ये किती डेसिमल प्लेसेस आहेत? हा, एक. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, फायनल आन्सर मध्ये एक डेसिमल प्लेस ठेवायचा आहे. आता जशी ही ऍडिशन दिली तशी सबस्ट्रॅक्शन बघा. हा, सबस्ट्रॅक्शन बघा. 0.0367 किती डेसिमल प्लेसेस आहेत? 4. दुसरा बघा अंक 0.004322 किती डेसिमल प्लेसेस आहेत? 1 2 3 4 5 6. मग आता कमीत कमी किती आहे, 4 की 6? लिस्ट डेसिमल प्लेस किती आहे? 4. म्हणजे वजाबाकी करा आणि फायनल आन्सर मध्ये 4 डेसिमल प्लेसेस ठेवा. मग नेहमीप्रमाणे वजाबाकी केली, फायनल आन्सर काय मिळाला? 0.032378. इथं आपल्याला काय करायचं, 4च घरं ठेवायचे. ही 1 2 हे 3 4. हा जो काय 78 आहे, हा 78 आपल्याला काढून टाकायचा आहे. आता 78 डिस्कार्ड करायचा आहे. आता 78चा पहिला अंक किती आहे? 7. 7 म्हणजे कसा आहे, ग्रेटर दॅन 5 आहे. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे जो पार्ट आपल्याला काढून टाकायचा आहे त्याचा जर पहिला अंक 5 पेक्षा मोठा असेल तर शेजारच्या अंकामध्ये काय करताय तुम्ही, एक मिसळताय. शेजारी किती आहे? 3. एक मिसळल्यावर किती बनतील? 4. म्हणजे फायनल आन्सर किती येतील? 0.0324. 0.0324. आता जो फायनल आन्सर राऊंड करून आलाय त्या फायनल आन्सर मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट, त्या फायनल आन्सर मध्ये किती डेसिमल प्लेसेस आहेत? 4. आणि आपल्याला ठेवायचे किती होते? 4च ठेवायचे होते. बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्याच्यावरून असं लक्षात येतंय की ज्यावेळी तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन करताय त्यावेळी फायनल आन्सर मध्ये लिस्ट डेसिमल प्लेस ठेवा. त्या फायनल आन्सर मध्ये लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेस ठेवा. बरोबर आहे. इथं लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेस 1 होता म्हणून फायनल आन्सर मध्ये 1च ठेवला. इथं लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेस 4 आहे म्हणून तुम्ही इथं फायनल आन्सर मध्ये काय केला, 4 ठेवला. बरोबर आहे का नाही? हे झालं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचं. आता गुणाकार भागाकार करताना, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना काय करायचं ते बघूया. ज्यावेळी तुम्ही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताय त्यावेळी फायनल आन्सर मध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर ठेवायचा. फायनल आन्सर शुड कंटेन लिस्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. बरोबर आहे का नाही? वरती लिस्ट नंबर ऑफ डेसिमल प्लेस ठेवला होता पहिला ऍडिंग और सबस्ट्रॅक्टिंग. ज्यावेळी तुम्ही ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत होता त्यावेळी फायनल आन्सर मध्ये तुम्ही लिस्ट डेसिमल प्लेस ठेवला होता. मात्र ज्यावेळी तुम्ही गुणाकार भागाकार करताय, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताय त्यावेळी फायनल आन्सर मध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर ठेवा. फायनल आन्सर मध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर ठेवा. बरोबर आहे. मग आता एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथं 4.36 गुणुले 0.00013 आहे. इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती? 3. इथं खालच्या ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती? 2. बरोबर आहे का? 2. मग नेहमीप्रमाणे काय करा, नॉर्मल गुणाकार करा. किती येते आन्सर? हे आलं इथं 0.00056662 एवढं आन्सर आलं. आता ह्या आन्सर मध्ये आपल्याला काय करायचंय, लिस्ट सिग्निफिकंट फिगर ठेवायचे. एकाचा सिग्निफिकंट फिगर 3 आहे, दुसऱ्याचा सिग्निफिकंट फिगर 2 आहे. मिनिमम लिस्ट कुणाचा आहे? लिस्ट सिग्निफिकंट फिगर किती आहे? 2. म्हणजे फायनल आन्सर मध्ये 2 ठेवायचं आहे. म्हणजे फायनल आन्सर मध्ये 2 ठेवायचं म्हणजे किती येतील? 56 पर्यंत येतील.
हा जो काय पार्ट आहे 68 68 तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता इथं तुम्हाला डिस्कार्ड करण्याचा पार्ट कुठला आहे 68. 6 म्हणजे कसा आहे ग्रेटर दॅन 5 आहे. मग ज्यावेळी तुम्ही हा पार्ट डिस्कार्ड करताय काढून टाकताय आणि जर तो फर्स्ट डिजिट ग्रेटर दॅन 5 असेल तर तुम्ही काय करताय नेबरिंग डिजिट मध्ये एक मिसळताय, शेजारच्या अंकामध्ये एक मिसळताय, म्हणजे शेजारी एक मिसळला तर किती आले ते 57 0.00057 आले. बरोबर आहे. मग ह्याचा सिग्निफिकंट फिगर चेक करा, किती येईल सिग्निफिकंट फिगर 2 ठेवायचा किती आपल्याला 2च ठेवायचा. कळालंय. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे झालं गुणाकाराचं भागाकाराचं बघा 12.300. आता ह्याचा सिग्निफिकंट फिगर किती आहे 5. किती आहे सिग्निफिकंट फिगर 5 का तर त्या फिगर मध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि एंडिंग झिरोज त्यामुळे सिग्निफिकंट येतील. त्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या 5. छेदस्थानी काय दिले बघा 0.0230. आता हे जे काय लिडिंग झिरोज आहेत सुरुवातीचे बिगिनिंग झिरोज आहेत हे बिगिनिंग झिरोज सिग्निफिकंट नाहीत का तर नंबर इज लेस दॅन 1 एक पेक्षा कमी. मात्र शेवटचा झिरो सिग्निफिकंट येईल का तर तो एंडिंग झिरोज आहेत आणि फिगर कंटेन्स द डेसिमल पॉइंट. त्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आले छेदस्थानचा जो अंक आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आले 3. अंशस्थानी 5 सिग्निफिकंट फिगर आहे, छेदस्थानी 3 आहे. फायनल आन्सर मध्ये किती ठेवायचं आपल्याला लिस्ट नंबर. फायनल आन्सर मध्ये किती ठेवायचं आपल्याला लिस्ट नंबर. कमीत कमी सिग्निफिकंट फिगर ठेवायचा. मग कमीत कमी म्हणजे किती 3 ठेवायचा. मग नेहमीप्रमाणे तुम्ही काय करा डिव्हायडेशन करा, भागाकार करा. किती येतो आन्सर नेहमीप्रमाणे केल्यावर 534.78263 येतोय. आपल्याला फायनल आन्सर मध्ये किती ठेवायचे सिग्निफिकंट फिगर 3 ठेवायचे. बरोबर आहे का नाही 3 ठेवायचे. म्हणजे हा एवढा पार्ट तुम्हाला काढून टाकायचा आहे 78261. हा एवढा पार्ट तुम्हाला काय करायचा आहे काढून टाकायचा आहे. बरोबर आहे 78261 एवढा पार्ट तुम्हाला काढून टाकायचा डिस्कार्ड करायचा आहे. आता इथं जो काय फर्स्ट डिजिट आहे या डिस्कार्डेड नंबरचा हा जो काय फर्स्ट डिजिट आहे तो फर्स्ट डिजिट कसा आहे ग्रेटर दॅन 5 आहे. मग आपल्याला माहित आहे जर फर्स्ट डिजिट ऑफ डिस्कार्डेड नंबर इज ग्रेटर दॅन 5 तर काय करायचं आहे नेबरिंग डिजिट मध्ये एक मिसळायचा आहे. मग ह्याचा नेबरिंग डिजिट कुठं आहे 4 आहे. 4 मध्ये एक मिसळा म्हणजे किती येतील 535 येतील. बरोबर आहे. आता ह्या 535 मध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या 3. आपल्याला ठेवायच्या किती होत्या 3च ठेवायच्या होत्या. बरोबर आहे. म्हणजे हा फरक लक्षात घ्या, हा फरक लक्षात घ्या. बरोबर आहे का नाही. आपण सांगितलं ज्यावेळी तुम्ही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताय त्यावेळी आन्सर लेंदी येतात. बरोबर आहे. असे लेंदीच्या लेंदी आन्सर आपण एक्सेप्ट करत नाही. तर ह्या आन्सरला तुम्ही रिस्ट्रिक्ट करताय. कुठपर्यंत रिस्ट्रिक्ट करताय त्याच्या सिग्निफिकंट फिगर पर्यंत. मग आता सिग्निफिकंट फिगर कसे ओळखायचे ज्यावेळी तुम्ही गुणाकार भागाकार करताय त्यावेळी फायनल आन्सर मध्ये ज्यावेळी तुम्ही गुणाकार भागाकार करताय त्यावेळी फायनल आन्सर मध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर ठेवा. बरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही बेरीज वजाबाकी करताय त्यावेळी फायनल आन्सर मध्ये लिस्ट डेसिमल प्लेस ठेवा आणि मग राहिलेला पार्ट काढून टाका डिस्कार्ड करा. राहिलेला पार्ट काढून टाकताना डिस्कार्ड करताना त्याचा फर्स्ट डिजिट बघा. जर तो डिस्कार्डेड नंबरचा फर्स्ट डिजिट लेस दॅन 5 असेल 5 पेक्षा कमी असेल तर नेबरिंग डिजिट हाय असा ठेवा. जर डिस्कार्डेड नंबर करताना जर नेबरिंग डिजिट ग्रेटर दॅन 5 असेल तर शेजारच्या डिजिट मध्ये एक मिसळा. आणि जर नेबरिंग डिजिट जर डिस्कार्डेड नंबर जर एक्झॅक्ट 5 असेल तर नेबरिंग डिजिट बघा. जर नेबरिंग डिजिट जर समजा नेबरिंग डिजिट त्याच्यामध्ये मग काय करताय तुम्ही एक मिसळताय. जर डिस्कार्डेड नंबर एक्झॅक्ट 5 असेल बरोबर 5 असेल तर नेबरिंग डिजिट मध्ये काय करताय तुम्ही एक मिसळताय. बरोबर. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही काय केलं रूल्स बघितले होते. हे कशाचे रूल्स आहेत सिग्निफिकंट फिगरचे रूल्स आहेत. ठीक आहे. कळाले सर्वांना.
हॅलो सर. गायकवाड सर. हॅलो 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 सर. हॅलो 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 आवाज येत नाही माझा. येतोय सर. येतोय येतोय का? सर. हा हा. नेक्स्ट लेक्चर हा मॅथ्सचं नेक्स्ट लेक्चर आहे सर कंटिन्यू करतील. राहिलेलं पार्ट फिजिक्सचा आपण उद्या बघूयात. बरं कळालंय का काय चाललंय? त्या पीपीटी शेअर करतो जरा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे.